मुंबईसह कोकणातील लाखो मतदार SIR प्रक्रियेमधून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यातील तब्बल 1,80,60,697 मतदार अजूनही प्रक्रियेबाहेर आहेत, तर मुंबई शहर आणि उपनगरातील 36,59,000 मतदारांचा पत्ता सापडलेलाच नाहीये। तसंच ठाण्यामध्ये 28,88,000 तर पालघरमध्ये जवळपास 6 लाख मतदार बेपत्ता आहेत। यामध्ये स्थलांतरित, मृत, दुबार, गैरहजर मतदारांचा समावेशही आहे। तर येत्या 24 ऑगस्टला SIRची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 23 सप्टेंबरपर्यंत नावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत। त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्या सोबत आहेत। सुशांत, ज्या व्यक्ती बेपत्ता आहेत त्याचा आकडा बराच मोठा आहे। आता हे सगळं कसं भरून काढलं जाणार आहे आणि आता अंतिम यादी जी जाहीर होणार आहे ही यादी कशी जाहीर होईल? 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईलच आणि या यादीवर 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या एक महिन्यात दावे व हरकती दाखल करता येतील असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र राज्यात लापता मतदारांचे गट हे 75.52 लाख आढळून आलेले मतदार आहेत, तर 76.80 लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, तर त्यातील 34.81 लाख मतदार मृत, 17.63 लाख मतदार अन्यत्र नोंदणीकृत आणि दुबार आणि 2.23 लाख मतदारांचे इतर या वर्गात समावेश। मात्र सध्या राज्यात एकूण 77.77% मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असले तरी अद्याप राज्यातील तब्बल 1,80,60,697 मतदार या प्रक्रियेबाहेर म्हणजेच बेपत्ता आहेत असं। त्यात मुंबई शहर उपनगरातील तब्बल 36,59,000 असे सगळे सापडले नाही। ठाण्याचे 28,88,240 असे मतदार, तर कोकणातील सुमारे 67 लाख मतदार निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला सापडले नसल्याचे धक्कादायक चित्र आहे। अनेकदा अशा अनेक ठिकाणून तक्रारी देखील आलेल्या आहेत की BLO जे अधिकारी आहेत ते घरोघरी आलेले आहेत। अशा अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे आता पाहता येईल की पुढे जी मुदत दिली आहे त्याच्यात अजून किती सापडतायत नोंदणी। अगदी हे जे मतदार बेपत्ता आहेत त्यांची दखल कशी घेतली जाते याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।